गरजेचं आहे कारण पहिला सामना एकतर्फी आपल्याला बघायला मिळाला, वन साइड मॅच. दरम्यान या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत साई सिद्धा टेंबोली संघाचे पुरस्कर्ते मनीष कौर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना डॉक्टर गवळी सरांच्या शुभास्ते आपण एकता सुपर लीग भिवंडीमध्ये सन्मानित करत आहोत. एक यशस्वी पॅकर आहेत. अजय यांनी उल्लेख केलाच होता की विनर या नावाने एक सिटी फॉर्मॅटमध्ये त्यांचा संघ चमकला होता आणि सध्या आपण पाहतो टेंभोली संघाचे ते पुरस्कर्ते आहेत. एकता सुपर लीग 2023 मध्ये साई सिद्धा या नावाने टेंभोली संघ उतरलाय. मनीष कौर आपलं हार्दिक स्वागत आहे. नवीन सामना प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. पुन्हा एकदा दोन महान संघ एकमेकांच्या समोर. एका बाजूला विलास स्मृती राहणार आणि दुसऱ्या बाजूला साई सिद्धा टेंभोली. पहिला विजय सहजगत्या मिळवला दीपक दादा प्रतिष्ठान गोरसे बीन. त्यामुळे ह्या मॅच मध्ये आता प्रेक्षक हळूहळू जमा होत चालेत. जसं लॉर्ड्स प्रेक्षकांपर्यंत पोहोचला की आजच्या 4 टीम मध्ये गोरसे बी संघ आहे आणि टेंभोली संघ सुद्धा आहे. हालांकि हम देखें तो टेंभोली और गोरसे बी के बीच में ज़बरदस्त राइवलरी चल रही है इन दिनों. हो सकता है कि इन दो टीमों के बीच में भी हमें आज मैच देखने को मिले. हो डेफिनेटली आणि प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळाली है त्या राइवलरीला. लेकिन इससे पहले कि मैच की शुरुआत हो दोनों टीमों की जानकारी के लिए जो कुछ महत्वपूर्ण नियम है मैं बताना चाहूँगा कि 5-5 ओवर का मैच रहेगा और पहले 4 ओवर जो है आपको 20 मिनट के भीतर किसी भी हाल में पूरे करने हैं, नहीं तो फिर आखिरी ओवर में एक एक्स्ट्रा खिलाड़ी सर्कल के अंदर रखना होगा. और फील्ड प्लेसमेंट के जो रूल्स है उसके अनुसार इस टूर्नामेंट के नियमों के अनुसार पहली गेंद से लेकर आखिरी गेंद तक विकेट कीपर और बॉलर के अलावा 3 खिलाड़ी सर्कल के अंदर रखना कंपलसरी है. यानी कि सिर्फ 6 खिलाड़ी आप बाउंड्री पर तैनात कर सकते हो, सर्कल के बाहर तैनात कर सकते हो. समय काफ़ी महत्वपूर्ण है, समय का ख्याल रखना है और डिसिप्लिन की उम्मीद तो की ही जाती है सभी क्रिकेटर से. मैच यदि टाई होता है तो सुपर ओवर. हो सर्व नियम आम्ही पहिल्या सामन्यापासून तुमच्यापर्यंत पोहोचवलेत आणि त्या नियमांचा काटेकोरपणाने तुम्हाला पालन करावं लागेल. सलामीवीर मैदानामध्ये मॅचला आपण आता सुरुवात करत आहोत. टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला विलास स्मृती राहणार टीमनं आणि बॅटिंगला इन्व्हाइट केले टीम साई सिद्धा टेंभोलीला. रोहन आणि परेश सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. स्वाभाविक जोडीमध्ये थोडासा बदल पाहायला मिळाला. जी प्रतीक सातत्याने सलामीला येत असतो, मात्र आज थोडासा बदल आपण ओपनिंग पेअर मध्ये पाहतोय. एका वेगळ्या प्लॅनिंग वेगळ्या रणनीतीनं या स्पर्धेमध्ये खेळ करण्याचा प्रयत्न असावा. तसंही क्रिकेट हा प्लॅनिंगचा खेळ आहे. ताकदीप्रमाणे तुमची युक्ती डोक्यामध्ये क्रिकेट सातत्याने सुरू राहणं हे फार महत्त्वपूर्ण असतं. जी हाँ, फिजिकली जितना क्रिकेट का खेल हम देखते हैं उससे कहीं अधिक शायद वो मेंटली तौर पर खेला जाता है. कहते भी है कि केवल मैदान में नहीं बल्कि दिमाग में भी क्रिकेट खेला जाता है. दोनों भी टीमों जो है एक दूसरे को अच्छी तरह से जानती है. दोनों भी भिवंडी ग्रामीण की टीमें हैं और इससे पहले भी आपस में कई बार खेल चुकी है. लेकिन ये नया सीज़न है और एक नए फॉर्मेट में टीमें खेल रही है. आप देख रहे हैं इस समय एकता सुपर लीग 2023 भिवंडी के चैलेंज क्रिकेट ग्राउंड से ये सीधा प्रसारण. चिराग माली मैच की पहली गेंद लेकर. अच्छा उछाल, क्या किनारा लगा है, अपील हो रही है वहां पर लेकिन अंपायर की सहमति नहीं. एक्स्ट्रा बाउंस चिराग माली से ये ज़रूर उम्मीद की जाती है क्योंकि लंबे ऊंचे कद के गेंदबाज है. बहुत ज़बरदस्त हरफन मौला खिलाड़ी है इस विकेट में. हालांकि बहुत कम गेंदबाजों को हमने देखा है कि थोड़ा बैक ऑफ लेंथ रखे या फिर शॉर्ट पिच गेंदबाजी करे. अक्सर हम देखते हैं कि फुलर लेन की गेंदबाजी करने का प्रयास होता है क्योंकि स्क्वायर बाउंड्री छोटी है, सामने खेलने के लिए मजबूर करना चाहते हैं. लेकिन चिराग एक अलग प्रकार के बॉलर है और अच्छी गेंद के साथ शुरुआत करते हुए. चांगला वेग आहे चिरागकडे. इस बार शॉट अच्छा था लेकिन बॉलर को बीट नहीं कर पाए. फॉलो थ्रू में अच्छा एफर्ट, गेंद को रोकने में कामयाब और एक और डॉट गेंद. चांगलं मिश्रण पहिल्या 2 बॉलवर बघायला मिळालं. पहिला बाउन्सर आणि त्यानंतर लगेचच फुल्लर लेनचा बॉल. ही क्वालिटी चिराग माली या खेळाडूमध्ये हे गट्स या स्किल बघायला मिळालेत मागील कित्येक वर्षांपासून. त्यामुळे हा यशस्वी खेळाडू ठरलेला आहे. मात्र ही सुरुवात आहे. समोर परेश, तोही या सीझन मध्ये भन्नाट फॉर्मात आहे. जी हाँ, परेश गोराटकर कभी भी पलटवार कर सकते हैं. बहुत अच्छे स्ट्रोक प्लेयर है टेंबोली टीम के. इस बार उछाल दिया है फील्डर जज करते हुए डीप मिड विकेट पर और कोई गलती नहीं. अक्षय चौधरी द्वारा विकेट का पतन. तो परेश ने किया निराश इस मैच में. 0 पर आउट.
किती सहज आणि सोप्या पद्धतीने ती झेल स्वीकारली. जास्त मेहनत घ्यावीच लागली नव्हती. अक्षय डीपमध्ये मिड विकेटला उभा होता आणि अगदी त्याच्या हातामध्ये तो चेंडू आला. पाहूया आपण रिप्लेमध्ये थोडंसं नाराज परेश पाहायला मिळाला, कारण ज्या सुरुवातीच्या अपेक्षा त्याच्याकडनं ठेवल्या होत्या ती सुरुवात त्याला देता आली नाही. हे पाहतो आपण रिप्लेमध्ये. पहिले 2 डॉट आले, त्यानंतर थोडासा फर्स्ट्रेट होताना दिसला बॅटर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेट सहजासहजी क्लिअर होत नाही. चॅलेंज ग्राउंडवर आपण अनेकदा पाहिलं. सर्वात मोठी बाउंड्री कोणती असेल सीसीजीवर, तर ते आहे काऊ कॉर्नर मिड विकेट. त्यानंतर लॉन्ग ऑफ एक्स्ट्रा कवर. जी हाँ, आप स्क्वायर से जैसे जैसे थोड़ा आगे आते हो, सामने की तरफ बढ़ते जाते हो, तो वो जो डायमेंशन है बाउंड्रीज का वो बढ़ता जाता है। 2 डॉट गेंदे खेल चुके थे, दबाव बन रहा था। डॉट गेंदों से दबाव बनता है 5-5 ओवर के मैचेस में, और उसका नतीजा यह हुआ कि बड़ा हिट लगाने की कोशिश की, पूरी तरह से टाइम नहीं कर पाए और ज़्यादा ऊपर खेल बैठे, जिसके चलते मौका मिला अक्षय को। एक आसान सा कैच समाप्त किया उन्होंने। नए बैट्समैन सोहम पाटिल, एक अच्छे युवा ऑलराउंडर टेम्बोली टीम की ओर से। इस बार उन्होंने भी उठाया है, फील्डर है वहां पर भी डीप स्क्वायर लेग पर। एक और अच्छा कैच, एक और विकेट धराशायी होता हुआ। टेम्बोली टीम की खराब शुरुआत। बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत चिराग मालीनं. या ठिकाणी आपण पाहतोय सोहम एक वेगळ्या रणनीतीने आज साई सिद्धा टेंभवली उतरले. टॉप ऑर्डरचे बॅटर जे सातत्याने आपण ज्यांना टॉप ऑर्डरमध्ये पाहत असतो, ते बॅटर आज वर पाहायला मिळाले नाही. एक मात्र परेश होता, तो बाद झाला. त्यानंतर सोहम जो आपण अनेकदा पाहिला, एक पिंच हिटरच्या भूमिकेमध्ये खरं तर त्याला पाठवलं होतं. इथून चांगली स्टार्ट देण्यासाठी तोही अयशस्वी ठरला. हे पाहतोय आपण रिप्लेमध्ये. स्क्वेअर लेगला जबरदस्त झेल पकडली. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत. हार्ड लेथला हिट केला होता हा बॉल, त्याच्याच मग प्रॉपर टायमिंग तिथे झालं नाहीये. अच्छा कैच निखिल द्वारा, अच्छा पूर्वानुमान और सुरक्षित हाथों की जोड़ी। अंत तक गेंद पर निगाहें बनाकर रखी थी। कैचिंग बहुत अच्छी देखने को मिल रही है विलास स्मृति राहनाल टीम की ओर से। टॉस जीतकर फील्डिंग करने का जो फैसला कैप्टन ने लिया था वो काफ़ी अच्छा अभी तक रहा है। पहली 4 गेंदों का खेल देखते हुए खाता खुलना अभी बाकी है साई सिद्धा टेम्बोली टीम का। नए बैट्समैन नंबर 4 पर शादाब शेख आए हैं। बल्लेबाजी तो बहुत ज़बरदस्त है। प्रतीक अभी तक क्रीज पर नज़र आए नहीं है, जैसा कि आपने कहा भी कि आमतौर पर वही ओपन करते हैं, लेकिन आज काफ़ी चेंजेस बैटिंग ऑर्डर में। शादाब, एक्सलंट स्टार्ट. हॅट्रिकची संधी असेल. ऑन हॅट्रिक. चिराग माली, अच्छा खेला इस गेंद को, छोटी बैकलिप से फ्रंट फुट पर आते हुए पुश किया है, सिंगल से अपना और अपनी टीम का खाता खोलते हुए। 5वीं गेंद पर खाता खुला है साई सिद्धा टेम्बोली का। अपेक्षित होताच, कारण कुठेतरी धावांना सुरुवात करणं गरजेचं होतं. विकेट्सवरती विकेट्स चालल्या होत्या, त्याच्याचमुळे कदाचित स्वाभाविक खेळा व्यतिरिक्त खेळ इथे शादाबला करावा लागला. बराच कमी वेळा आपण छोटा बॅकलिपनं शादाबला खेळताना पाहतो. जी हाँ, नॉर्मली काफ़ी एग्रेसिव बल्लेबाज माने जाते हैं शादाब। पटकी हुई गेंद, इस बार स्लैश करना चाहते थे, बीट हुए। यहाँ पर मौका, डायरेक्ट हिट लगती तो निश्चित रूप से पेविलियन में लौटना पड़ सकता था बल्लेबाज को, लेकिन किस्मत अच्छी है कि निशाना चूक गया वहाँ पर, और इसके साथ ही ओवर समाप्त होता हुआ। गजब की गेंदबाजी रही चिराग की। उन्होंने लेंथ में जो मिश्रण किया वो काबिल तारीफ। पहली गेंद जिस तरह से बैक ऑफ लेंथ रखते हुए उन्होंने ऊपर उठाई थी, बैट्समैन को पूरी तरह से चौंका दिया था, और उसके बाद कुछ फुलर लेंथ की गेंदें विकेटें मिली, उनको बड़े हिट्स लगाने का प्रयास हुआ बल्लेबाजों द्वारा। परेश गोराटकर और सोहम पाटिल दोनों भी 0 पर आउट हुए। 1 ओवर का खेल समाप्त। स्कोर हुआ है केवल 1 रन 2 विकेटों के नुकसान पर। वेलकम प्रशांत पाटील, प्रशांत गोट्या फ्रॉम वडूनवगर. आपलं सहर्ष स्वागत. एकता सुपर लीग 2023 मध्ये पहिल्या षटक इनिशियल ओव्हर्सना जी बॅटर्स अपेक्षित सुरुवात करताना दिसले नाही आहेत, कारण फक्त 1 धाव धावफलकावर लागली आहे. कमालीची सुरुवात चिराग माळीनं दिली आहे. हळूहळू जसजसा आता सामना पुढे सरकेल तसतसा या सामन्याचं आकलन करता येणार, कारण 5-5 षटकांच्या मॅचेसमध्ये हे फ्लेक्स आपण पाहू शकता. स्पॉन्सर्स त्यांच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य एकता सुपर लीग 2023 साठी झालेलं आहे. सेकंड ओव्हरसाठी गीतेश मालीचा वापर आता इथून केला जाईल. स्ट्राईकला बॅटर असेल शादाब शेख. आक्रमण करावे लागतील, आता इथून चांगल्या रन सेट करण्यासाठी स्कोरबोर्डवरती. ओव्हर द विकेट.
यावेळेला अक्रॉस द लाईन अगेन्स्ट द स्विंग, जबरदस्त प्रहार, लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर येतो हा पहिला सिक्सर. बिग हिट, ताकतवर हिट. ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी, उसको लपेटा है ऑन साइड में. ये शॉट बिल्कुल भी आसान नहीं होता है. वहां पर बाउंड्री भी लंबी है. आड़े बैट से देखिए किस तरह से लपेटा है, ताकत झोंकी पूरी. और वहां पर दो खिलाड़ियों के बीच में जाकर गिरी गेंद बाउंड्री के बाहर. शानदार छक्का, पहला सिक्सर इस मैच का शादाब शेख के बैट से. स्वाभाविक खेळ आहे शादाबचा. तोच आपण चर्चा करत होतो की आपला जो नॅचरल गेम आहे त्याच्या व्यतिरिक्त त्याला खेळ करण्यास भाग पडला होता. मात्र अखेर त्यानं आता सिक्सरनं सुरुवात केलेली आहे. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन, हुक केलं बॉलला, भिरकावून दिल्या स्क्वेअर लेगच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 सिक्सर. जबरदस्त पुनरागमन, बाउंस बॅक साई सिद्धा टेंबोली करत असताना. ये तो बड़ी कमज़ोर गेंद थी. पूरा समय था वहाँ पर बैट्समैन के पास बड़े हिट खेलने के लिए, बैकफुट पर जाने के लिए. बहुत जल्दी गेंद की लेंथ को ताड़ लिया था. और ये देखिए खूबसूरती के साथ पुल किया है, पुल और सक्सेसफुल. लगातार दूसरा छक्का निकलता हुआ शादाब के बल्ले से. पहले ओवर में चिराग माली ने जो दबाव बनाया था बल्लेबाजों पर, जो मेहनत की थी चिराग ने, उस पर पानी फेरते हुए नजर आ रहे हैं उनके भाई गितेश माळी. काय बॅटिंग व्हायला मिळाली आहे. शादाब आज संघाची धुरा सांभाळतोय. ॲज अ कॅप्टन म्हणून तो खेळ करतोय आणि जबाबदारी जेव्हा जेव्हा बरेचसे क्रिकेटर आपण पाहिले, जेव्हा जेव्हा त्यांच्या खांद्यांवर जबाबदारी दिली जाते तेव्हा त्यांचा खेळ अगदी रिस्पॉन्सिबल होत असतो. आणि तो जबाबदारीचा खेळ सध्याच्या घडीला शादाब करतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आता वाढवणं गरजेचं होते आणि धावफलकाला आता आकार आलेला आहे. 13 वर धावफलक जाऊन पोहोचलंय. थोडासा दबावामध्ये असेल, कॅप्टन देखील थोडंसं चिंतेत पाहायला मिळालं राहणार संघाचा. गितेशला या अगोदर शॉर्ट ऑफ लेंथ बॉल नव्हता, त्याला अक्षरशः बाहेर ऑप्शनच्या बाहेरून लपेटला होता लॉंग ऑनला. ती चर्चा आपण करत होतो अजय, जे ज्याप्रमाणे काल उमरने आय थिंक तो स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता अक्षय कोहलीच्या अगेन्स्ट, आणि तसाच काहीसा तो स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. जी हाँ, बिल्कुल. भिवंडी का सिटी क्रिकेट का जो टूर्नामेंट चल रहा है बिनार में डीडी ग्राउंड पर, वहाँ पर बिल्कुल आपने सही कहा, इस बार बहुत दूर रखा है. हालांकि बल्ला तो फेंक दिया था वहाँ पर, लेकिन बीट हुए. वाइट गेंद है, दिशाहीन गेंद पर भी स्ट्रोक खेलने का प्रयास किया था शादाब ने. फील्डिंग की जमावट यदि हम देखें तो वाइडिश गली में एक खिलाड़ी रखा गया है, एक फ्लाई स्लिप की तरफ शॉट थर्ड मैन, और एक शॉट फाइन ले गए. बाकी के खिलाड़ी बाउंड्री पर. एक्स्ट्रा रन मिळाली आहे. तो सिक्सर नंतर थोडासा दबाव पाहायला मिळाला. ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर लाईन टाकण्याचा प्रयत्न केला गितेश मालीनं. दुसरा वाईट बॉल. आता चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतो, चांगला कमबॅक. और इसी की उम्मीद होती है ग्रामीण फॉर्मेट के टूर्नामेंट्स में कि टीमें पलटवार भी करे, कोई वार करे तो दूसरा पलटवार भी करे. रोचक और दिलचस्प क्रिकेट. शॉर्ट ऑफ लेन बॉल पुन्हा समोर. यावेळेला फोर्स केलाय, टायमिंग प्रॉपर झालेलं नाहीये. लॉंग ऑनला मिस्टेक, चुकी झाली आहे त्या ठिकाणी फिल्डरकडनं. रिग्नेश पाटील ते सज्ज होतं आणि इथे पहा फिल्डरकडनं चुकी झाली आणि खरं तर बॅटरकडनं देखील चुकी झाली. रिप्ले मध्ये पाहूया आपण ज्याप्रमाणे कॅच ड्रॉप झाले आणि तिथे रोहन धाव घेण्याचा प्रयत्न करत होता. इझी कॅच होती मात्र ड्रॉप झाली. त्या ठिकाणी कॅचेस पकडाव्या लागतील आणि अखेर धावपतच्या स्वरूपामध्ये खेळाडू तिथे रोहन बाद होतोय. शादाब का कैच ड्रॉप हुआ और रोहन रन आउट हुए हैं. हालांकि रन तो आसानी के साथ वहां पर मिल सकता था, लेकिन शादाब को शायद लगा कि उनका बचने का कोई मौका नहीं, इसीलिए उन्होंने क्रीज छोड़ी नहीं. और आखिरकार कैच हुआ, ड्रॉप, पहुंच गए थे स्ट्राइकर एंड पर रोहन नॉन स्ट्राइकर एंड से, और वापस लौटने का कोई मौका नहीं था उनके पास. तो 15 पर गिरा है तीसरा विकेट. टॉस हारने के बाद पहले बैटिंग करती हुई इस मैच में साई सिद्धा टेंबोली टीम. आप देख रहे हैं एकता सुपर लीग 2023 का पहला दिन. न्यू बॅटर आदित्य भोईर मैदानामध्ये एंटर होतोय. मिडल ऑर्डरचा एक विस्फोटक खेळाडू म्हणून सातत्याने तो टेंबोली संघासाठी खेळ करत आलाय. तर या वेळेला तोच रोल त्याला आजही प्ले करावा लागेल, कारण टॉप ऑर्डरचे 3 बॅटर लवकर बाद झालेत. शादाब थोडासा प्रॉमिसिंग खरं तर दिसलाय आतापर्यंत. 2 सिक्सर त्याच्या बॅटमधून आले, मात्र ह्या वेळेला थोडीशी मिस्टेक त्याची झाली. धाव घेण्याचा प्रयत्न होता रोहनचा, त्याला सपोर्ट शादाबचा मिळाला नाही, रिस्पॉन्स मिळाला नव्हता. गितेशला आता कमबॅक करणं गरजेचं आहे, कारण दबावामध्ये गितेश पाहायला मिळालाय. 2 व्हाईट बॉलही त्याच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. ओव्हर द विकेटनं पुन्हा तयार. यावेळेला पुन्हा एकदा स्विंग केला ऑन साइडला. गुडघ्यावर बसत असताना हा स्ट्रोक खेळलेत, मात्र इथे चुकी होणार नाहीये. अक्षय चौधरी चेंडू खाली आला आणि अखेर शादाब शेखचा खेळ संपुष्टात येतोय. चौथा झटका साई सिद्धा टेंबोलीला.
ये शेख ब्रदर्स कुछ इसी अंदाज में खेलते हैं, ज़्यादा अटैकिंग क्रिकेट खेलने का प्रयास होता है। अल्ताफ शेख को भी हम देखते हैं ज़्यादा देर तक वो क्रीज पर टिक नहीं पाते हैं, धैर्य की कहीं ना कहीं कमी है। 2 छक्के जड़ चुके थे और ऐसे में चाहिए था कि क्रीज पर टिके रहे, स्ट्राइक को रोटेट करते रहे। मौका भी मिला था, पिछली गेंद पर कैच ड्रॉप हुआ था, लेकिन फिर से एक अति आत्मविश्वास भरा स्ट्रोक खेलने की कोशिश, एक घुटना नीचे टिकाते हुए सामने लंबी बाउंड्री को टारगेट किया उन्होंने, जो कि सही सोच नहीं मानी जा सकती थी। और इस बार कोई गलती नहीं डीप में, अच्छा कैच। इस तरह के कैचेस उतने आसान भी नहीं होते, बहुत ऊपर चली गई थी गेंद, स्कायर था, लेकिन अक्षय बहुत ही अच्छे फील्डर है आउटफील्ड के। 2 अच्छे कैच लपके उन्होंने। इस मैच की पहली जो विकेट गिरी थी परेश की, उसका भी कैच जो था उनका वो भी उन्होंने ही लपका था। तो अच्छा योगदान देते हुए अक्षय, अक्षय भी एक अच्छा ऑलराउंडर है, शायद गेंदबाजी करते हुए भी हम उनको देखेंगे आने वाले ओवर्स में। स्कोर इस समय 15 रन 4 विकेटों के नुकसान पर। नाजूक स्थिती म्हणावी लागेल, कारण 15ला 4 बऱ्याच कमी वेळा असं बघत असतो आपण जेव्हा टेंबवली संघ बॅटिंग करतात. मात्र इथून आता पुन्हा अल्ताफ शेख खतरो के खिलाडी म्हणून ज्याची ओळख आहे, तो खतरा आता इथून राहणार संघावर दिसणार का, धोका दिसणार का, की गीतेशनं कमबॅक केलंय, विकेट त्याला मिळाली आहे, तो मोमेंटम पुन्हा एकदा तो कायम ठेवणार. कट करण्याचा प्रयत्न होता, अवे फ्रॉम द बॉडी हा स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता, कारण बॅकवर्ड पॉईंट पूर्ण खाली आहे त्या क्षेत्रामध्ये. पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन इथे मिळेल, तिसरा व्हाईट बॉल या ओव्हरमध्ये. हालांकि डीप पॉइंट पर प्रोटेक्शन ज़रूर है, लेकिन इतना ज़्यादा यदि रूम देंगे तो फिर अल्ताफ उसका फ़ायदा उठा सकते हैं। गीतेश ही चांगली लेंथ होती, समोरच्या दिशेनं बॉलर बॅक ड्राईव्ह, स्ट्रोकला चेक केला, पहिला बॉल होता, त्यामुळे थोडासा आत्मविश्वासही वाढवण्याचा प्रयत्न असतो प्रत्येकी बॅटरचा. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट हा स्ट्रोक पाहायला मिळाला. धावसंख्या 16 आहे दुसरे षटक मार्गस्थ असताना. भाइयों की काफ़ी जोड़ियां नज़र आ रही है इस मैच में। यावेळेला कव्हर ड्राईव्ह, चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, मिस फिल्डिंग, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि त्याचा फायदा टेंबोली संघाला होत असताना 1 धाव इथे पूर्ण, 2 षटकाचा खेळ समाप्त, 17ला 4. बहुत बढ़िया टाइमिंग के साथ स्ट्रोक खेला गया था अल्ताफ शेख द्वारा। 2 ओवर की समाप्ति हो चुकी है, 17 रन 4 विकेटों के नुकसान पर। यह है स्कोर इस समय साई सिद्धा टिम्बवली टीम का। अल्ताफ के बारे में अक्सर चर्चा होती है कि वो खतरों के खिलाड़ी है, स्विच हिट बहुत ज़बरदस्त तरीके से खेलते हैं और वो उनका मन पसंदीदा स्ट्रोक है। लेकिन मैं समझता हूँ कि वो यदि मन पसंदीदा स्ट्रोक है तो इनसाइड आउट भी उनका मन पसंदीदा स्ट्रोक है, क्योंकि इनसाइड आउट शॉट भी बहुत बढ़िया खेलते हैं। अभी अभी हमने देखा उन्होंने थोड़ा रूम बनाया था, ऑफ साइड को खुला करते हुए ड्राइव किया और बल्ले के बीचों बीच लेकर खेले थे। हालांकि गैप नहीं ढूंढ पाए, लेकिन टाइमिंग जो थी उसको देखते हुए ज़रूर थोड़ा आत्मविश्वास उनका बढ़ा होगा। डेफिनेटली, कारण दोन्ही चेंडू बॅटच्या मधोमध घेताना दिसला अल्ताफ, आणि असं बऱ्याच कमी वेळा दिसतं की सुरुवात त्याच्याकडनं अशा स्लो पद्धतीने केली जाते. स्वभाव व्यतिरिक्त तो खेळ आहे, कारण त्याचा नॅचरल गेम आपण पाहिला तो बिगन फ्रॉम द फर्स्ट बॉल. तो जेव्हा खेळाडू कक्षामधून येतो तेव्हा तो सेट होऊनच येतो, ज्याप्रमाणे तो फटकेबाजी करतो. चिरागला कंटिन्यू ठेवलं आपल्या बॉलिंग मार्कवर, पुन्हा एकदा तो सज्ज होताना. आज बड़ी जिम्मेदारी आन पड़ी है अल्ताफ के कंधों पर। कलाइयों का अच्छा उपयोग, देखिए कितने क्लासिक शॉट्स खेलते हैं अल्ताफ शेख। इम्प्रोवाइज क्रिकेट शुरुआती दौर में उन्होंने बहुत ज़्यादा खेला है अपने करियर में, इसीलिए लोग उनसे अपेक्षा भी करते हैं कि वो उल्टे उल्टे आड़े टेढ़े शॉट ही खेले। लेकिन अल्ताफ जानते हैं कि इस समय टीम को क्या चाहिए, क्या ज़रूरत है उनकी टीम को, विकेट पर रुकना बहुत ही ज़रूरी। डेफिनेटली, आणि ते गरजेचं आहे, कारण सिच्युएशन डिमांडेड बॅटिंग आता इथनं करणं गरजेची. चिराग की अगली गेंद, इस बार मौका ज़रूर था बैट्समैन के पास, लेकिन संयम बरतते हुए टर्न किया ऑन साइड में, वाइड स्टिप मिड विकेट की दिशा में सिंगल लेते हुए आदित्य भोईर। भले ही 4 विकेट जल्दी गिरे हैं, लेकिन अभी भी 2 बहुत ही खतरनाक बल्लेबाज क्रीज पर है। बैटिंग में गहराई है जहां तक साई सिद्धा टिम्बवली टीम का सवाल है। आज शायद प्रतीक टीम में नहीं है, जिस वजह से कहीं ना कहीं टीम की भी थोड़ी नाजुक अवस्था है शुरुआती ओवर्स में। फिलहाल तीसरा ओवर चल रहा है। कधी कमबॅक केला जाऊ शकतो, पलटवार. इस बार इम्प्रोवाइजेशन दिखाते हुए अल्ताफ शेख गेंद को निकाल दिया है वाइड फाइन लेग की दिशा में, फील्डर नहीं पहुंच पाए और 4 रन, चतुराई भरा स्ट्रोक। अनऑर्थोडॉक्स क्रिकेट, ऑर्थोडॉक्स क्रिकेटनं आता जेव्हा रन्स येत नसतात तेव्हा अशा प्रकारे तुम्हाला स्ट्रोक खेळावे लागतात, आणि सध्याच्या ह्या जनरेशनमध्ये तुम्हाला असंच क्रिकेट खेळावं लागेल, ज्याप्रमाणे हा स्ट्रोक पाहायला मिळाला. स्कूप केला होता,
जबरदस्त चौकार प्राप्त केला. हालांकि बहुत जल्दी उन्होंने गेंदबाज को दिखा दिया था कि मैं इम्प्रोवाइज स्ट्रोक खेलने की तैयारी कर रहा हूँ. उसको देखते हुए थोड़ा धीमा भी डाला था चिराग ने, लेकिन वेट करते हुए गेंद को आखिरकार दिशा दिखाई. शॉट फाइन लेग को बीट किया और 4 रन बटोरे. इस बार उनका ट्रेडमार्क शॉट स्विच हिट नहीं रोक पाएंगे फील्डर. एक और बाउंड्री पलटवार करते हुए अल्ताफ शेख. जबरदस्त कमबॅक. इम्प्रोव्हायझेशन क्रिकेटला सुरुवात. ते पाहू शकता स्विच हिट ट्रेडमार्क स्ट्रोक आहे, सिग्नेचर शॉट अल्ताफ शेखचा पॅटर्न स्ट्रोक आणि त्यानं तो जबरदस्तरित्या एक्झिक्यूट करत असताना हा दुसरा चौकार प्राप्त केलाय. धावफलक आता हळूहळू तर पुढे सरकत असताना जास्त आक्रमक रूप इथे धारण करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो बचावाच्या पद्धतीने रिस्की स्ट्रोक खेळत नाहीयेत. रिस्क ले रहे हैं लेकिन कैलकुलेटेड रिस्क उठा रहे हैं. वो अच्छी तरह से सोच समझकर फील्ड प्लेसमेंट को देखते हुए इम्प्रोवाइज स्ट्रोक्स खेल रहे हैं. स्कोर इस समय 27 रन 4 विकेटों के नुकसान पर. चिराग ने अपने पहले ओवर में 2 विकेट छटकाए थे और सिर्फ 1 रन खर्च किया था, लेकिन अब चिराग को भी सोचने पर मजबूर कर दिया है अल्ताफ शेख ने. या वेळेला पुन्हा एकदा सॉफ्ट अँड लॉंग ऑफला बॉल पाठवला. सिंगल तिथे कंप्लीट झाली आहे. थोडंसं आता गेम प्लॅन मध्ये बदल केला असावा की चिराग जास्त आक्रमक गोलंदाजी करतोय, त्याच्या अगेन्स्ट थोडासा संयमी खेळ खेळावा. आणि अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत, तिथून आक्रमण केली जातील का? ज्या पद्धतीने बॅटिंग सुरू केली दोन्ही विस्फोटक बॅटर आहेत, मात्र सध्याच्या घडीला आदित्य मागचा फुल टॉस होता तिथेही तो थोडासा कमजोर दिसला. इथे देखील फुल टॉस बॉल होता, मात्र माइंड सेट आहे की चिरागच्या अगेन्स्ट जास्त रिस्की स्ट्रोक खेळायचेच नाहीयेत. आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. आफ्टर 3 ओव्हर टीमची टोटल पाहायला मिळते धावफलकावर 29. हळूहळू तर धावफलक वेगाने पुढे नेलं. पहिल्या षटकामध्ये थोडासा बॅकफुटला संघ होता. और ये अच्छी सोच की बल्लेबाजी है. बहुत ज़्यादा आक्रामक खेलने की आवश्यकता नहीं है. 2 बाउंड्रीज आ गई थी, तो उसके बाद जो सिंगल लिया अल्ताफ ने, ये दिखाता है कि वो चाहते हैं कि आखिर तक क्रीज पर टिके रहे. उनको पता है कि वो आखिर तक क्रीज पर टिके रहे तो एक अच्छा टोटल अपनी टीम को बनाकर दे सकते हैं, 50+ लेकर जा सकते हैं टीम के स्कोर को. तो वही सोच के साथ बल्लेबाजी हो रही है. और उनको ये भी पता है कि आदित्य भी उनके एक बहुत अच्छे पार्टनर है इस समय क्रीज पर, जो लंबे लंबे हिट्स लगाने में माहिर है. तो हो सकता है कि ये दोनों आखिर तक खेले तो फिर 60+ भी देखने को मिले. फिलहाल 29 पर 4 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है. ये दूसरा मुकाबला है. आज पहला दिन एकता सुपर लीग 2023 का ग्रामीण क्रिकेट का ये महासंग्राम है. भिवंडी के ऐतिहासिक और लोकप्रिय चैलेंज क्रिकेट ग्राउंड से ये सीधा प्रसारण प्रिंस मूवीज पर सिर्फ और सिर्फ आपके लिए. इसके बाद तीसरा मैच रहेगा. इस मैच की विजेता टीम और दीपक दादा प्रतिष्ठान गोरसई बी के बीच में विनर विनर अशी लढत यानंतर असणार आहे. एक नवीन कॉन्सेप्ट आणि नवीन संकल्पना आणली, मात्र ती आता यशस्वी सक्सेसफुल होत असताना ग्रामीण क्रिकेटर्सना एक नवीन व्यासपीठ प्लॅटफॉर्म तयार करून दिला. एक तर सुपर लीगच्या माध्यमातून यावेळेला यॉर्कर लेंथ बॉल होता, अक्षरशः खोदून काढावा लागला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित, मिळेल फक्त सिंगल. आता इथून मी म्हणेल प्रत्येकी बॉलवर मोठा फटकाच बघायला मिळेल. प्रयत्न तर बघायलाच मिळेल, कारण ज्या प्रकारे सिच्युएशन आहे, धावसंख्या 30 आहे, 50च्या वर जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण समोर प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर रानाल संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. जी हाँ, बिल्कुल सही कहा आपने. रानाल भी बहुत बलशाली टीम है. हालांकि जो बॉलिंग है टेम्बोली के पास वो भी धारदार है. साई सिद्धा टेम्बोली. निखिल आक्रमण पर आए हैं. 4थं षटक आहे. रिव्हर्सचा प्रयत्न होता, बॅटरला ती रीड करून इथे बॉल हाताळला. अगोदरच त्याने त्या ठिकाणी बघितलं होतं की बॅटर स्विच होतोय, रिव्हर्सचा पवित्रा स्वीकारतोय. लेगस्टम्पच्या बाहेर बॉल त्यानं टाकला, मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चौकार षटकार येत नसतात तेव्हा सिंगलला डबलमध्ये तुम्हाला रूपांतरित करावं लागेल, तेव्हा तुम्ही स्कोरबोर्ड चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकता. और पिछली 9 गेंदों का खेल आप यदि देखोगे तो कोई भी डॉट बॉल नहीं है, जिसमें 2 चौके भी आए हैं. चांगली प्लॅनिंग पाहायला मिळाली. स्विंग केला ऑन साइडला, मिस टायमिंग आहे. 5च्या आतल्या कडेला हा बॉल लागला आणि अखेर स्क्वेअर रेगला. चिरागनं कोणती चुकी केली नाहीये. आणखी एक धक्का लागेल टेंभवली संघाला. बहुत खतरनाक साबित हो सकते थे आखिर के ओवर्स में. अल्ताफ शेख छक्का जड़ने का प्रयास था, लेकिन बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए. और वही वजह रही कि जो एलिवेशन वो चाहते थे वो उनको मिला नहीं. और अच्छा कैच वहां पर चिराग माली द्वारा. तो अल्ताफ शेख लौटते हुए पेविलियन की राह पर. 5वां झटका लगा है 32 के स्कोर पर साई सिद्धा टेम्बोली टीम को. और इसी बीच
2 रनों की पेनल्टी घोषित की जा रही है ऑर्गेनाइजिंग कमेटी की ओर से विलास स्मृति राहनाल टीम को, क्योंकि उनके जो 12th मैन है हमारे कमेंट्री बॉक्स में, उन्होंने ट्रैक पैंट नहीं पहना है, जीन्स पहना है। आणि ड्रेसिंग तुम्हाला समान करावी लागेल, समान ड्रेस कोड मध्ये तुम्हाला उतरावं लागेल. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय 7व्या क्रमांकावर मोनिश, एक लेफ्ट हँडेड स्टायलिश बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे आणि चॅलेंज ग्राउंडवर नेहमीच तो चमकलाय. विशेष कामगिरी त्याची राहिली आहे. कितना बदल गया है क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट देखिए, 7वें नंबर पर मोनिश जैसे बल्लेबाज है। निखिलचा पहिलाच बॉल यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. जबरदस्त लेन पाहायला मिळाली आहे. वेगही तेवढाच चांगला आहे या ठिकाणी निखिलकडे. चांगल्या पेसनं तो गोलंदाजी करतोय. जहाँ थोड़ी अतिरिक्त गति थी, अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास था, ऑफ स्टंप के काफ़ी बाहर की गेंद, उसको ऑन साइड में खेलने का प्रयास, लेकिन पूरी तरह से चूक गए मोनिश। चांगला आत्मविश्वास पाहायला मिळाला. पुन्हा लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा मिस टायमिंग. प्रॉपर मिडल करता आलेलं नाहीये. दुसऱ्यांदा आपण पाहिलं मनीषच्या माध्यमातून. एक धाव तिथे मिळाली. धावसंख्या 33 वर 33 रन्स ऑन बोर्ड. थोडंसं शांत क्रिकेट टेंबोली संघाकडून पाहायला मिळालं. विशेष म्हणजे फलंदाजांकडनं जी अपेक्षा होती ती अपेक्षा त्यांनी पूर्ण केली नाही आतापर्यंत तरी. क्योंकि बॉलिंग बहुत अच्छी हुई है, केवल कितेश का जो ओवर था उसमें अनुशासन की थोड़ी कमी नज़र आई थी। 3 वाइड गेंदें भी की थी, 2 बड़े हिट्स भी लगे थे, लेकिन उनको भी एक सफलता मिली। उसके अलावा हम देखें तो बहुत ही बेहतरीन अनुशासन के साथ गेंदबाजी की गई है। यावेळेला फ्रंट फूट लावून स्वीप करण्याचा प्रयत्न होता. आदित्य स्ट्रगल करताना दिसलाय. या अगोदरच्या ओव्हरमध्ये आपण पाहिले तर आदित्यच्या अगेन्स्ट 2 फुलटॉस होते. तिथे त्याने फायदा उचलला नाही आणि तिथून थोडासा मी म्हणेल स्ट्रगल करताना दिसलाय. मिडलला एकच धावफलकावरती आपण पाहतोय आणि धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती पाहायला मिळते 34 वर आणि 2 रन्स पेनल्टीच्या आपण जोडतोय. सेम ड्रेस कोड मध्ये राहणार संघाचा 12वा खेळाडू नाहीये, त्याच्यामुळे 2 रन्सने त्यांना पॅनलाइज केलंय. धावसंख्या 36 असेल सुधारित धावसंख्या. दोन्ही कॅप्टन याची नोंद घ्या. आणि प्रत्येक संघाला मी रूल्स रेग्युलेशन ज्यावेळी लाईव्ह लॉट झाले त्याही वेळी सांगितले आणि आज जेव्हा स्पर्धेला सुरुवात झाली त्यावेळी प्रत्येक रूल्स आणि रेग्युलेशन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. त्याच्यामुळे काटेकोरपणाने तुम्हाला त्या नियमांचं पालन करावं लागेल. अंतिम षटकासाठी गोलंदाजी मार्कवर अक्षय. इथून आता अजय जे मी म्हणेल 15+ धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल एक फाइटिंग टोटल सेट करण्यासाठी. जी हाँ, अब 50 के लिए ही संघर्ष नज़र आ रहा है मैच के इस पहले हाफ में। टेम्बोली टीम चाहेगी कि 50 का जो आंकड़ा है उसको छुआ जाए, क्योंकि उसे एक साइकोलॉजिकल प्रेशर आप बना सकते हो विपक्षी टीम पर। हालांकि बहुत बड़ा टोटल तो नहीं माना जाएगा, लेकिन फाइटिंग टोटल होगा। यहाँ पर हवा में खेल दिया है, लॉन्ग ऑन पर फील्डर तैनात है, बढ़िया कैच, विकेट का पतन। आखिरी ओवर की पहली गेंद पर सफलता मिली है अक्षय को। फुल टॉस बॉल होता. स्ट्रगल सुरूच होता आणि वाटतच होतं की आदित्य ज्याप्रमाणे बॅटिंग करतोय की त्याची विकेट लवकर मिळणार. फुल टॉस बॉल. खरं तर इथे थोडंसं प्लेसमेंट चुकलं. मी म्हणेल मिड विकेट किंवा स्क्वेअर लेग एक्झिक्यूट केलं असतं तर कदाचित काही रिझल्ट वेगळा पाहायला मिळाला असता. मात्र इथे सरळ लॉंग ऑनला समोर फोर्स करण्याचा प्रयत्न केला होता. तेवढा फुल टॉस प्रॉपर नव्हता, थोडंसं लो होता बॉल आणि त्याच्याचमुळे बॅकलिफ्ट वर करता आली नाही. फलंदाज बाद होतोय. और ये चीज़ हमने देखी कि स्क्वायर बाउंड्री को किस तरह से टारगेट किया जाता है। पहले मैच में गोरसई बी के बल्लेबाजों द्वारा दीपक दादा प्रतिष्ठान की ओर से सूरज केने और पवन केने ने जिस तरह से मिड विकेट स्क्वायर लेग की तरफ बड़े बड़े हिट्स लगाए लो फुल टॉस गेंदों पर, वो काबिल तारीफ थे। लेकिन अब सामने खेलने का प्रयास हुआ था और वहाँ पर फंस गए बल्लेबाज। तो आदित्य आउट हुए हैं, नए बैट्समैन मंदार। अंतिम 5 गेंदों का खेल पारी में शेष। अक्षय चौधरी आगे रखी हुई गेंद, इस बार बल्ले का इनसाइड एज, स्क्वायर लेग अंपायर के बगल में से गेंद पीछे जा रही है। चिराग वहाँ पर मौजूद है, 1 ही रन मिलेगा और सिंगल डबल से कोई ज़्यादा परेशानी होने वाली नहीं है अक्षय को। इस आखिरी ओवर में 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 37 रन 6 विकेटों के नुकसान पर। टॉपेस्ट टीम आहेत आणि टॉप क्वालिटीचं क्रिकेट हे नक्की बघायला मिळेल आणि सध्या तो टॉप क्वालिटीचा क्रिकेट मी म्हणेल टेंबोलीच्या विरोधात राहणार संघानं दाखवला. धावसंख्या हळूहळू पुढे सरकत असताना 37 वर जाऊन पोहोचले. मोठा फटक्यांची आवश्यकता आहे. इथून आता मोनिश ज्याच्याकडे ताकद आहे त्या कॅलिबरचा तो खेळाडू आहे आणि विशेष म्हणजे अंतिम षटकांमध्ये त्याचा खेळ चांगला पाहिला आपण.
स्विच इट किया है इस बार, थोड़ा सा मिस इट है लेकिन फील्डर दूर है और 4 रन मिलेंगे। गैप ढूंढा डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में, यह शानदार चौका। ऐसे लगता है कि शायद वो और थोड़ा स्क्वायर खेलना चाहते थे, थोड़ी सामने जरूर चली गई थी, लेकिन लॉन्ग ऑफ के जो फील्डर थे चिराग माली, उनके पास ज़्यादा अवसर नहीं था। उन्होंने ज़रूर सरतोड़ कोशिश की गेंद तक पहुंचने की, लेकिन बहुत दूर रह गए और पहले बाउंस पर गेंद बाउंड्री के बाहर। ये बहुत ही उपयोगी चौका। ना आत्मविश्वासाला दाद द्यावी लागेल, कॉन्फिडन्सला दाद द्यावी लागेल. हे पाहू शकता रिप्लेमध्ये, कारण अगोदर रन्स कमी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारचे रिस्की स्ट्रोक खेळणे लाजवाब. और वो भी अच्छी लेंथ की गेंद पर। निश्चित रूप से ये कमाल की बात है। और कितना बदल गया है क्रिकेट, हम अक्सर चर्चा करते रहते हैं, ये आधुनिक क्रिकेट है। आणि ह्या युगामध्ये तुम्हाला बदल घडवावेच लागतील. दीपक दादा प्रतिष्ठान गोरसई बी आपण सज्ज राहायचं आहे. चालू सामन्यातील विजेता संघ आणि म्हणजे विनर विनर अशी लढत असणार आहे. दीपक दादा प्रतिष्ठान गोरसई बी संघाने सहजगत्या पहिला सामना जिंकला होता. मात्र यावेळेला धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 41. हळूहळू फायटिंग टोटलकडे वाटचाल केलेली आहे आणि टीम टेंबोलीकडे बॉलिंग युनिट चांगला आहे. मी म्हणेल 50 पर्यंत जर आकडा गेला तर चॅलेंज चांगलं होऊ शकतं. चैलेंज मैदान पर आपके सामने बहुत बड़ा चैलेंज हमेशा रहता है। इस बार बहुत फाइन खेल दिया है, शॉर्ट फाइन लेके बगल में से एक और बाउंड्री। बहुत बढ़िया इम्प्रोवाइजेशन, पहले चिट के जरिए चौका जड़ा, अब की बार ऑफ स्टंप के बाहर निकलते हुए फील्ड प्लेसमेंट को देखते हुए स्ट्रोक खेला गया है। बहुत बढ़िया बैटिंग करते हुए इस आखिरी ओवर में मोनिश भोईर। मनीष पाटील बॅटिंग करतोय. पाहू शकता आपण भरपूर जास्त शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर टायमिंग झाला नाहीये इथे, मात्र गॅप मिळाला आणि चौकार तिथे प्राप्त झाला. लगातार 2 बाउंड्री झालेत. अक्षय चौधरी थोडासा नाराज असेल, कारण हा चेंडू अडायला हवा होता. शॉर्ट फाईन लेगला एक फिल्डरही तैनात होता, मात्र जर आणि तरला क्रिकेटमध्ये जागा नाही. हळूहळू आता धावफलक पुढे सरकले 45 वर. फायटिंग टोटल आता पाहायला मिळते स्कोरबोर्डवर. अगली गेंद राउंड द विकेट। इस बार वाइड यॉर्कर का प्रयास, गेंद को छोड़ दिया है बैट्समैन ने क्योंकि बहुत दिशाहीन गेंद है। वाइड का इशारा करते हुए अंपायर हेमंत शेट्टी और मुन्ना पठान, ये 2 ऑनफील्ड अंपायर्स इस मैच के लिए। स्कोर आगे बढ़ता हुआ साई सिद्धा टेंबोली का 46 रन 6 विकेटों के नुकसान पर। और चैलेंज क्रिकेट ग्राउंड पर हमने कई बार देखा है समीर कि 5 ओवर के मैचेस में अंडर 40 भी बहुत ही रफ एंड टफ एनकाउंटर्स हुए हैं। ये तो 40 प्लस चले गए हैं। स्विंग एंड मिस, अच्छी गेंद, चांगली लेंथ होती. बॅटर सातत्याने आपण पाहिलं ऑप्शनच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न करतोय, की कदाचित विसरला असेल की एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, पॉइंट इथे सुद्धा बाउंड्रीज आहेत. बऱ्याचदा आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलं की ऑप्शनच्या बाहेरचे बॉल ही ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला जातो. बॉलच्या मेरिटवर तुम्ही क्रिकेट जेव्हा खेळाल तेव्हा यशस्वी व्हाल. आखिरी गेंद इस बार निकाला है गैप में, हालांकि फील्डर है डीप में मौजूद, दूर से पहुंचे, बढ़िया फील्डिंग, अच्छा थ्रो, 2 की कोशिश और बैट्समैन रन आउट। तो इस तरह से पारी का खात्मा होता हुआ साई सिद्धा टेंबोली टीम की पारी समाप्त हुई है। कुल रन संख्या 47 रन और 5 ओवर में 48 रनों का लक्ष्य इस मैच को जीतने के लिए विलास स्मृति राहनाल टीम के सामने। फिलहाल मैं समझता हूँ कि राहनाल के कैप्टन, उनके समर्थक काफ़ी खुश रहेंगे क्योंकि रन्स बनते हैं। आधुनिक क्रिकेट के लिहाज से हम देखें तो 10 से अंदर का आस्किंग रेट इतना ज़्यादा नहीं माना जाता है, लेकिन टेंबोली टीम को इतना जल्दी मैच से हम बाहर तो कभी भी नहीं निकाल सकते। ये टीम बहुत ही जुझारू टीम है और लो स्कोरिंग मैचेस भी जीतने में माहिर टीम मानी जाती है। तो देखना है कि किस तरीके का खेल रहता है मैच के सेकेंड हाफ में। फिलहाल वक्त हो चला है कमेंट्री में परिवर्तन का। माइक्रोफोन पर आगे का भार संभालेंगे इस टूर्नामेंट के फोकस मैन, 2 दिग्गज कमेंटेटर्स, जनाब सिद्दीक बाबे और मिस्टर डॉक्टर मोरेश्वर गवली सर। धन्यवाद अजय, धन्यवाद समीर। ये आप देख सकते हैं किस तरह से पूरी इनिंग्स के हाइलाइट्स बताई जा रही है। ये खींच के मारा था, पीछे ये निकल गई थी। ये शॉट थोड़ा इन फ्रंट खेला गया था, बैकफुट पे जाकर। दिस इज द वंडरफुल टेलीकास्ट। ये है प्रिंस मूवीज, कर लो दुनिया मुट्ठी में। ये देखिए 2 सिक्सर लगाने के बाद खतरों के खिलाड़ी शादाब शेख, ये तो खानदानी शॉट खेलते हैं, बारी बारी की स्ट्रोक्स हैं इनके। ये देखिए ये गजब का शॉट था जब अजय गरत कमेंट्री कर रहे थे। मिड विकेट पर गेंद गई थी। ये बहुत ही फाइन खेला हुआ स्ट्रोक था, 4 रन।
पाहू शकता द सुपर लीग ग्रामीण 2023 चॅलेंज ग्राउंड. एकता सुपर लीग ग्रामीण 2023 फर्स्ट प्राइज 1 लाख, सेकंड प्राइज 50, थर्ड 15, फोर्थ 15, मैन ऑफ द सीरीज एकता ट्रॉफी और 10,000, बेस्ट बैट्समैन एकता ट्रॉफी और 5,000 और बेस्ट बॉलर एकता ट्रॉफी और 5,000. येस, आपण पाहणार आहोत 48 धावांचं लक्ष्य. पहिली मॅच आपण बघितली होती, त्यामध्ये हाय स्कोरिंग मॅच बघायला मिळाली. 80 धावांचं लक्ष्य होतं आणि ह्या मॅचमध्ये मात्र पाहतोय 48 धावांचं लक्ष्य आहे. पण ज्याप्रमाणे टेंबोली संघाकडे गोलंदाजी आहे, सामना रंगतदार होईल, पण हे विसरून चालणार नाही. विलासपूर राहणार संघाकडे अतिशय उत्कृष्ट फलंदाजी उपलब्ध आहे. वाकई में एकता ट्रॉफी की पहले ही गेंद से रंग भरे वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर. अजय गरत हमेशा से सदाबहार हैं और सदाबहार कमेंट्री कर रहे हैं. समीर ठाकरे ने बहुत इम्प्रेस किया है. बैक टू क्रिकेट नाउ. साईं सिद्धा टेम्बोली ने जो लक्ष्य रखा है विलास स्मृति रानाल के सामने वो है 48 रनों का. इस तरह के जो टोटल रहते हैं गवली सर, ये थोड़े घातक रहते हैं. बल्लेबाज टू माइंडेड होता है, क्या बड़े शॉट के लिए जाए, क्या सिंगल डबल खेले, और बातों बातों में मैच फंस जाता है. नाही, डेफिनेटली बऱ्याचशा वेळेला फलंदाजी करताना थोडंसं डाऊटफुल साशंकता येते, कारण डिफेन्स खेळायचं, सेमी डिफेन्स खेळायचं की आक्रमकता दाखवायची, यामध्ये कुठेतरी बऱ्याचशा वेळेला चूक होते. त्यामुळे हे जे लक्ष्य आहे आपण पाहतोय, जेव्हा 9 किंवा 10 धावा प्रत्येक षटकामध्ये करायच्या असतात, कारण 5 षटकामध्ये 48 धावा करायच्या आहेत, तर यावेळेला थोडीशी साशंकता निर्माण होते. पण मात्र एक गोष्ट नक्कीच आहे, जर साईसिद्धी टेंबोली संघाला मॅच जर जिंकायची असेल तर मात्र सुरुवातीपासून किफायती गोलंदाजी करावी लागेल, फलंदाज बाद करावे लागतील, तर मात्र विजयाला ते गवसणी घालू शकतात. या उलट विलासपूर राहणार संघाला हा सामना जिंकायचा असेल तर सुरुवातीच्या पहिल्या षटकापासून आस्किंग रन रेट म्हणजे 9 किंवा 10 धावा आहेत, तर सुरुवातीपासून आक्रमण थोडंसं करावं लागेल. बिल्कुल सही कहा आपने, लेकिन एक बात तो है कि जिस तरह की साईं सिद्धा टेम्बोली की बल्लेबाजी है उस तरह वो चली नहीं. हमारे साथ यंग स्कोरर आसिफ रंगरेज, अच्छी स्कोरिंग की चैलेंज ट्रॉफी में भी. बहरहाल चलते हैं मैच की तरफ, जहां पर 48 का लक्ष्य है. दोनों ओपनर बीच मैदान पे. ये नहीं भूलना चाहिए कि बिग बट ऑफ रानाल वन ऑफ द ग्रेट प्लेयर. चिराग माली एक ऐसे खिलाड़ी हैं जो दोनों टीम में बहुत कुछ अंतर कर सकते हैं. गेंदबाजी में सोहम पाटिल ने इस सीजन में बहुत ज़बरदस्त गेंदबाजी की है और बहुत कामयाब गेंदबाज रहे हैं. भावेश चौधरी और गीतेश माली और निखिल चौधरी ओपनर आ चुके हैं. फील्ड की जमावट, शॉट थर्ड मैन, शॉट फाइन लेग, डिपिच गली. एक खिलाड़ी लॉन्ग ऑन पे है, एक लॉन्ग ऑफ पे और एक डीप कवर में. ऑन साइड में मिड विकेट है, जबकि एक खिलाड़ी स्टॅटिश स्क्वायर लेग पर है. यस, 48 धावांचं जे लक्ष्य आहे, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी विलासपूर राहणार संघाची सलामीची जोडी खेळपट्टीवर गीतेश माळी आणि निखिल चौधरी. खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए सोहम पाटिल, वन ऑफ द सक्सेसफुल बॉलर इन दिस सीजन. सोहम पाटिल, पहली गेंद बहुत बढ़िया गेंद, वाइड यॉर्कर, पूरी तरह बीट करती हुई पहुंची विकेट कीपर के पास. लवली बॉल इंडीड. अप्रतिम चेंडू, अगदी पहिल्या चेंडूवाला पूर्णपणे चकित केलेला आहे, बीट केलेला आहे गीतेश माळी याला. वाई यॉर्कर चेंडू होता, सरळ विसावतो यष्टी रक्षकाच्या हातात. बिल्कुल, सोहम पाटिल इस सीजन में बहुत उभर कर आए हैं गेंदबाजी में. यंग ब्लड.
इस मरतबा कलाइयों का उपयोग टर्न कर दिया, अंदर आती हुई गेंद को 30 गज के दायरे पे मिड विकेट पर 1 रन। खाता खुला गीतेश माली का, खाता खुला यहाँ पे विलास स्मृति रानाल का। अगला मैच दीपक दादा प्रतिष्ठान गुरसई बी और इस मैच की विजेता टीम महेंद्र मात्रे साहब ने हमें काफ़ी समय दिया है। एकता कमेटी उनका विशेष आभार व्यक्त करती है, हमारे स्पॉन्सर भी हैं। सोहम की गेंद बहुत दिलकश ड्राइव हाफ वॉली पे लेकर कवच में 1 रन। क्लास फटका बघायला मिळाला. अगदी सरळ बॅटने फटका खेळला होता, शॉर्ट कव्हरला, आणि त्यावर निखिल चौधरी आपलं खातं उघडतोय. 2 रन बिना किसी विकेट के, 2 विदाउट लॉस। सोहम पाटिल, आशा पाटिल नॉर्थ ईस्टर्न की तरफ से जाते हुए सामना करेंगे बैट्समैन गीतेश माली। फुल टॉस गेंद स्विंग कर दिया, मिस टाइम स्ट्रोक है लेकिन नहीं पहुंच पाएंगे खिलाड़ी, अब जाकर पहुंचे हैं और यहां हाना चल रही है, रॉन्ग एंड थ्रो। विकेट कीपर ने देखा ही नहीं वहां पर। दोनों टीमों के लिए एक एक रिव्यू बीमर के लिए रखा गया है। मिस टाइम फटका होता, फुलटच चेंडू होता, फायदा उचलता आलेला नाही. धावबाची संधी होती. आता यष्टी रक्षकांना अशा वेळेला थोडंसं लक्ष ठेवणं फार गरजेचं असतं. धावबाची खूप चांगली संधी होती, संधी दवडलेली आहे आणि त्यावर 2 धावा गीतेश माळी पूर्ण करतोय. अच्छा निर्णय अंपायर का, कमर के नीचे गेंद थी, बैकफुट पे गए, पंच किया, कवच में खिलाड़ी हैं। शॉट तो बहुत दमदार था लेकिन प्लेसमेंट नहीं कर पाए। 1 रन आता हुआ, स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रन बिना किसी विकेट के। धीमा रिप्लाई हम कहेंगे विलास स्मृति रानाल का। या संतांनी थोडीशी सावध सुरुवात, थोडीशी डिफेन्सिव्ह सुरुवात बघायला मिळते, कारण समोरचे लक्ष आहे 48 धावांचं लक्ष आहे. सोहम पाटिल इस मरतबा कट के अंदर की जानी भाई, हल्के हाथों से पुश किया गेंद को, 1 रन। सेंसिबल क्रिकेट। 1 ओवर की समाप्ति, रन बने 6 बिना किसी विकेट के। बचे हुए 4 ओवर में यहाँ से 42 चाहिए। ये अद्भुत नज़ारा आप देख रहे हैं आशा पाटिल नॉर्थ स्टैंड का। ये तमाम हमारे शुभचिंतक नवनाथ सोंगल, जानी मैन ऑफ द सीरीज स्पॉन्सर, इरफान अतीस अंसारी, जावेद खान, शुक्रिया आपका, जगन पाटिल मांडा आपका विशेष धन्यवाद। और ये दीपक दादा प्रतिष्ठान महेंद्र मात्रे साहब हैं, आपका धन्यवाद। महाराष्ट्र की एवन जोड़ी नीलेश पाटिल, शुकेट डाकी, ये हरफन मौला खिलाड़ी मेघनाथ गोंदले वाघबिल, धन्यवाद। ये कालेर का दिलेर सुजीत तात्या पाटिल साहब और जीतू गवली, विशेष धन्यवाद। O2 लाइव वाटर शाहिद पापा, विशेष धन्यवाद। FTL मैन ऑफ द मैच की जो बैग स्पॉन्सर किए नवीन शर्मा, विशेष धन्यवाद। सुपर वैरायटी बाजार न्यू ब्रांच एट मंडई, शुक्रिया आपका। पंकज आनंद घरत साहब का विशेष धन्यवाद। दीना पाटिल मैन ऑफ द मैच ट्रॉफी, दीना इंटरप्राइजेस दापोडे, विशेष धन्यवाद। रईस बिल्डर एंड डेवलपर तारिक रईस, आपका शुक्रिया। मिस्टर विवेक कशौले पपिया सेठ हमारे 4th प्राइज स्पॉन्सर हैं। साथ ही साथ वीरेंद्र चोरगे, दयानंद चोरगे और विराज चोरगे, बालाजी इंडस्ट्रियल क्लब बस पार्क, आपका विशेष धन्यवाद। पहिल्या षटकामध्ये धावसंख्या मात्र आलेली आहे ती फक्त आणि फक्त 6, म्हणजे अजूनही 4 षटकामध्ये 10.50च्या सरासरीने 42 धावा जमावायच्या आहेत. दुसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी ते अल्ताफ शेख. इंटरनेशनल क्लास का टेलीकास्ट। अल्ताफ शेख पहिला चेंडू ड्राईव्ह केलेला आहे, चेंडू सरळ बॅटने, चेंडू सरळ जातोय डीप मिड ऑनला, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय, मात्र एकच धाव. क्लास क्रिकेट बघायला मिळते, खास करून निखिल पण आतापर्यंत गॅप शोधता आलेले नाहीये. देखिए कभी कभी ज़्यादा सावधानी भी खतरे से खाली नहीं होती। सरळ बॅटने खेळताना पाहतोय आपण क्लास क्रिकेट. मात्र तुम्हाला अशा प्रकारे क्रिकेट तुम्ही खेळतात तेव्हा तुम्ही गॅप शोधली पाहिजे, प्लेसमेंट तुमचं चांगलं पाहिजे, तरच तुम्ही चौकार किंवा दुहेरी धावा घेऊ शकता. अल्ताफ लेफ्ट आर्म
यावेळी मला आडव्या पट्ट्यानं फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जाते स्क्वेअर लेगकडे. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि तोपर्यंत गीतेश या संधी मिळते फक्त आणि फक्त एकच धाव घेण्याची. ये नहीं भूलना चाहिए कि साई सिद्धा टेम्बोली की जो फील्डिंग है वो बहुत लाजवाब है. ज्याप्रमाणे गोलंदाजी होते आणि ज्याप्रमाणे फलंदाजी होते असं वाटते हा सामना सुद्धा संघर्षपूर्ण बघायला मिळेल. अल्ताफ मार्कस होईल. याला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. चेंडू सरळ जाते मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण हेच फार महत्त्वाचं आहे. धावा जर तुमच्यासमोर कमी असतील, तुमच्या संघाने कमी जमवले असतील तर एक ए दर्जाचं क्षेत्ररक्षण तुम्हाला करणं गरजेचं आहे. अल्ताफ शेख को पता है वो खतरों के खिलाड़ी है, कोई खतरा नहीं उठा रहे, गेंदों को बिल्कुल हार्ड लेन कर रहे, बैट्समैन को मजबूर कर रहे बैकफुट पे जाकर शॉट लगाने के लिए. अल्ताफ शेख याला पुन्हा एकदा सरळ बॅटने ड्राईव्ह केलाय. चेंडू सरळ जाते लॉंग ऑफला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धोका पत्करलेला आहे. धावबाची शक्यता आहे. तालमेल नाहीये. येस नो वे याचं मिश्रण नाहीये. फक्त आणि फक्त एकच धाव. धीरे धीरे ये मैच अब बनता जा रहा है. बऱ्याच उशिरानंतर धावसंख्या डबल फिगर दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10. अजूनही सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. यावेळेला मात्र लोअर फलटा चेंडूचा पुन्हा फायदा उचलता आलेला नाही. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये धाव घेण्याचा अडवण्याचा प्रयत्न. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होईल. यावेळेला मात्र पाहतोय आपण लेझी क्षेत्ररक्षण. Not happy there, captain, because there is not a single run. You can see there fine effort from Altaf Sheikh and sloppy work from cover fielder. Finally, batsman gets 2. धावसंख्या 2 न वाढते. धावसंख्या झालेली आहे 12. समोरचे 48 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विलासपूर राहणार हा संघ. एकता सुपर लीग 2023 आजच्या दिवसातली दुसरी मॅच. अच्छी बॉलिंग कर रहे हैं अल्ताफ शेख, लगातार चैनल में रह रहे हैं. देखिए, आपको फाइनल में जाना है तो चैनल में रहना होगा. याला पुन्हा एकदा टायमिंग बरोबर झालेली नाही. शॉर्ट कव्हरला चेंडू आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या झालेली आहे ती 13. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13 आणि आता मात्र जिंकण्यासाठी बरोबर 3 षटकामध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. आस्किंग रन रेटचा दबाव थोडासा वाढणार आहे. बिल्कुल, माना कि पूरे विकेटें हाथ में है लेकिन रन नहीं बन रहे. लेकिन एक ये भी तो है, ये आप देख सकते हैं बहुत खूबसूरत नज़ारा. कैलाशवासी आनंद दिगे साहब की बहुत खूबसूरत तस्वीर ठीक चैलेंज पवेलियन के बगल में ये आशा पाटिल नॉर्थ स्टैंड को दिखाया जा रहा है. टेलीकास्ट हो तो प्रिंस का. मैं अक्सर कहता हूँ कि विलास आर के शो, प्रिंस का टेलीकास्ट और भावेश पवार का क्रिकेट शब्दों में आप नहीं बयान कर सकते. नाही, आतापर्यंत बऱ्याच जणांचे फोन कॉल्स आलेले आहेत आणि खूप दर्जेदार प्रक्षेपण, क्लीन नीट टेलिकास्ट, किंग ऑफ टेलिकास्ट ज्यांना आम्ही संबोधतोय. प्रिन्स मूवीज रवी गुळवे असतील, प्रथमेश पाटील असतील, त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम असेल. खूप चांगलं प्रक्षेपण बघायला मिळते या स्पर्धेचं सुद्धा. ये फ्लड टावर जो 2000 में लगाए थे लेजेंड ऑफ भिवंडी विलास आर ने, ये जब सुलगे थे ना गौली सर 2 दिन पहले, तो सारा शहर चैलेंज पे था. बहरहाल चलते हैं. मैच बहुत इंटरेस्टिंग मोड पे और कप्तानी बहुत ज़बरदस्त. स्वम को कंटिन्यू रखा है और फ्रंट फुट पे आके पुल करने की कोशिश. यहाँ पर देखना है बैट्समैन कॉट बिहाइंड होकर जा रहे हैं. पहला झटका लगा है. आपको लगता नहीं कि लगातार बड़े शॉट नहीं लग रहे थे, स्ट्रगल कर रहे थे, गेंदबाजी बहुत अच्छी हो रही थी, बल सुरू पे विकेट गिरा है. अगदी बरोबर. खूप चांगली गोलंदाजी होत असताना आपण पाहतोय पहिली 2 षटके जर खेळ बघितला आपण तर ज्याप्रमाणे धावसंख्या ही धावप्रकारावर दिसायला हवी होती ती बघायला मिळत नव्हती. थोडासा फ्रस्ट्रेशनमध्ये आला होता. निखिल फ्रंटफुटला गेला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटला हलकासा स्पर्श आणि निखिल याची खेळी संपुष्टात. नए बैट्समैन बहुत ही ज़बरदस्त कप्तानी हो रही है. चिराग माली को भेजा है, बिग बर्ड ऑफ रानाल. ये वो खिलाड़ी है जिसको आप एनालाइज नहीं कर सकते, जिसके खिलाफ आपका गेम प्लान कभी भी सफल नहीं होता है. 90%. एक आध बार आपका गेम प्लान सफल हो जाए ये अलग बात है.
ये खिलाड़ी बहुत खास है, लेकिन ऐसी सिचुएशन में आया है जहां सोहम पाटिल को खेलना इतना आसान भी नहीं है. ॲब्सोल्युटली पूर्णपणे मदार मात्र आता चिरागवर असेल. यानंतर येणारा फलंदाज सुद्धा अक्षय हा सुद्धा खूप नामचीन बॅटर आहे. सोहम पाटिल चिराग माली के लिए बिग बट ऑफ रानाल. आते ही गेंद लीडिंग एज है, क्या आउट हो जाएंगे खिलाड़ी नीचे. बड़ी विकेट और जश्न देखिए वहां पर साई सिद्धा टेंबोली का. व्हाट अ विकेट. सेलिब्रेशन बघायला मिळते. आपण पाहतोय जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, कारण धावा झालेल्या होत्या 2 षटकामध्ये आणि एक तो मानसिक दबाव होता, त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला होता मोठा फटका खेळण्याचा, मात्र मिड विकेटला क्लिअर करता आले नाही. व्हॉट अ कॅच. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता, जरूर काही थांबलेला होता आणि कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण या ठिकाणी बघायला मिळते. देखिए वैसे भी टेंबोली की जो टीम है ये काफी झिंझारू टीम कही जाती है. ये टीम का एक प्लस पॉइंट हमेशा रहा है कि ये टीम इतनी आसानी से शिकस्त कबूल भी नहीं करती है, और होना भी ये चाहिए. मान लो वो जो कहते हैं ना, हार होती है जब मान लिया जाता है, जीत तब होती है जब ठान लिया जाता है. और जिस शख्स को एक बार देख के मोहब्बत हो जाए उसको पर्दे में भी पहचान लिया जाता है. डेफिनेटली खेळ असा आहे, क्रिकेटचा खेळ असा आहे की हार जीत होत असते, परंतु कसं खेळायचं हे तुमच्या हातात असतं. एग्जैक्टली नए बैट्समैन अक्षय चौधरी. चिराग माली के आउट होने के बाद इनकी जो रिस्पॉन्सिबिलिटी है वो बढ़ गई. इस मरतबा खड़े खड़े क्या शॉट है, लेकिन पीछे खिलाड़ी. एक और विकेट. पहली हैट्रिक सोहम पाटिल के नाम एकता सुपर लीग में. पहिली हॅट्रिक, विकेट हॅट्रिक बघायला मिळत आहे, खास करून सोहमच्या नावावर. आणि ज्या वेळेला पाहतोय आवश्यकता होती खरं तर त्या योग्य वेळी हॅट्रिक. काय गोलंदाजी. देखिए फ्लिक शॉट जरूर खेला था, लेकिन ताकत नहीं थी शॉट के पीछे. ये है टेंबोली का क्रिकेट. ये देखिए फ्लिक जरूर किया था, गेंद के लाइन के भी अंदर थे, लेकिन ताकत नहीं लगाई. स्क्वायर लेग पे आदित्य भोईर को पता था ये कैच नहीं मैच आ रहा है. मी सुरुवातीला सांगितलं होतं की चिराग माळी आणि अक्षय असे 2 फलंदाज सातत्याने कित्येक वर्षे त्यांना खेळताना पाहतोय. संघाला कित्येक वेळा विजय त्यांनी मिळवून दिलेला आहे. यामुळे दोघांनी मात्र शून्यावर बाद झालेले आहे. यापेक्षा फार मोठं दुर्दैव असू शकत नाही, ते म्हणजे विलासपोर्ट राहणार संघाचं. हैट्रिक एकता सुपर लीग की सुपर हैट्रिक. 2 सिक्सर की अब तक हैट्रिक कर चुके हैं. सोहम. ओ अच्छी गेंद क्रीज में पीछे जाके टर्न किया नए बैट्समैन रोहित चौधरी ने. 1 रन. एक रन के लिए विलास स्मृति रानाल की अग्नि परीक्षा ली जा रही. आपण पाहतोय जवळपास 3रं षटक संपण्याच्या मार्गावर आहे. अजून पण एकही मोठा फटका बघायला मिळाला नाही, एकही चौकार नाहीये, एकही षटकार नाही. यावरून कल्पना येईल. ये पूरा हैट्रिक बताया जा रहा है. सोहम की गेंद बैकफुट पे गए, पंच किया. एक और विकेट. डीप कवर में खिलाड़ी और बिल्कुल ताश के पत्तों की तरह बारी लड़खड़ाती हुई विलास स्मृति रानाल की. खूप चांगला झेल डीप कव्हरला घेतली आणि काय गोलंदाजी आहे षटकामध्ये. आतापर्यंत तर असं वाटते की गोलंदाजीचं बेस्ट बॉलिंग फिगर हे दुसऱ्यामध्ये बघायला मिळते, कारण आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव देऊन 4 फलंदाज बाद केलेले आहेत. बेस्ट बॉलिंग फिगर आतापर्यंत या स्पर्धेमधलं म्हणता येईल. अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. कमाल की बॉलिंग कर रहे हैं. 4 विकेटें लिए इस ओवर में सोहम पाटिल ने. ग्रेट बॉलिंग. नए बैट्समैन बल्लेबाजी को आए दीपेश माली. ये सरदर्द वाले दीपेश माली नहीं है, लेकिन सिचुएशन
विलास स्मृति रानाल के लिए सरदर्द वाली है, क्योंकि 14 पर 4 विकेटें गिरी है। ओ बढ़िया गेंद, आउट एलबीडब्ल्यू। एक ओवर में 5 विकेटें, बिग एंड देना चाहिए सोम पाटिल को। देखिए, चैलेंज क्रिकेट ग्राउंड के इतिहास को मैं खोलता चलूं, 5 विकेटें लेने में कई गेंदबाज है। सबसे पहले तो विश्वास मात्रे, जिन्होंने 5 विकेटें लिए। एकता मिसाल प्रशांत 5 विकेटें ले चुके हैं। कैलाश जादूगर 5 विकेटें ले चुके हैं। कई हैं। कुल मिलाकर 3 ओवर 14 रन और 5 विकेट, और 5 के 5 विकेटें इसी ओवर में गिरी है। और सोम पाटिल का बॉलिंग एनालिसिस देखिए, 2 ओवर 7 रन और 5 विकेट, 5 पर। असं क्या बात आहे. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये चामुंडा वास याचं बेस्ट बॉलिंग फिगर आहे. कारण आपण पाहतो 19 धावा देऊन 8 फलंदाज त्याने बाद केलं होतं. आजही हे बेस्ट बॉलिंग फिगर आंतरराष्ट्रीय खेळामध्ये पाहतोय वन डे क्रिकेटमध्ये. पण आज मात्र आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय सोहम बेस्ट बॉलिंग फिगर. मेरे ख्याल से अप्रैल 2002 का वो गेंदबाजी का नमूना था जिम्बाब्वे के सामने। लेकिन अगर टेस्ट क्रिकेट की बात करें तो जिम लेकर ने 10 विकेटें ली, अनिल कुंबले ने ली, और बाद में एजाज जो हैं, एजाज पटेल ने ली। ये देखिए किस तरह से 5 विकेटें लिए, प्लम एलबीडब्ल्यू बिल्कुल विकेटों के सामने थे। नेपेंडे आपण उल्लेख केला 53 धावा देऊन 10 विकेट जिम लेकरने घेतले होते. 74 धावा देऊन अनिल कुंबले यांनी 10 विकेट घेतले होते आणि 119 धावा देऊन एजाज पटेल यांनी 10 विकेट घेतले होते. मनीष पाटील मार्गस्थ होईल. याला मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही, कारण बघितलं की चेंडू हा वाईड आहे हे समजून पहिल्यांदा अशा प्रकारचा चेंडू बघायला मिळतोय. यापूर्वी काय गोलंदाजी विकेट टू विकेट मारा बघायला मिळाला. देखिए, क्रिकेट में जेपी पैनल ने भी बहुत तरक्की की है। जय पवार, फिल्मों में ललिता पवार, क्रिकेट में भावेश पवार और अंपायरिंग में जय पवार। मनीष मार्गस्थ होईल. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा मात्र चेंडू हा स्वेर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. पंच मुन्ना पठाण यांचा इशारा येतो वाईड बॉल. त्याप्रमाणे क्रिकेटची चर्चा आहे ना, त्याप्रमाणे जेपी पॅनलची सुद्धा चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर नाही, संपूर्ण भारतभर आहे. यस, क्रिकेट में भावेश पवार, फिल्मों में ललिता पवार, अंपायरिंग में जय पवार और कमेंट्री में हमारे सुनील पवार। अवांतरच्या रूपाने 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या झालेली 16. मोनिश लेफ्ट आर्म, यावर मात्र ब्लाइंड स्विंग, फक्त जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न. कुठल्या प्रकारे चेंडूवर नजर नव्हती. देखिए गौली सर, आपकी मालूमात के लिए कि 2013 में लेजेंड ऑफ भिवंडी विलासर और चैलेंज स्पोर्ट्स ने जो विकेट बनाया था, जिसमें आप थे मेयर कप, आधा कॉन्क्रीट आधा मट्टी। मोनिश पुन्हा एकदा जागेवरनं फुटवर्क बघायला मिळत नाही. तुम्हाला एक चांगला फटका खेळायचा असेल ना, तर तुमचं पदलाडीचे किंवा फुटवर्क फार महत्त्वाचं असतं. उसके बाद प्रतिभा विलास एवन ट्रॉफी 2014 में जो विकेट बनाया था, उस विकेट पे ये नया विकेट बना है पिछले चैलेंज ट्रॉफी में। इसमें गेंदबाजों के लिए काफी मदद है। मोनिश लेफ्ट आर्म, स्लोवर वन, यावेळेला चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार, षटकार आणि पहिला एक आत्मविश्वास भरा फटका बघायला मिळतोय. You can see there in replay a lovely looking stroke indeed, long way shuffling and an elegant flick stroke in the gap, calculated 6. पहिला जवळपास आपण पाहतोय 4थं षटक हे मार्गस्थ आहे आणि एक आत्मविश्वास भरा फटका अगदी बराच उशिरानं बघायला मिळतोय. षटकाराने धावसंख्या वाढलेली आहे 22-22. मोनिश लेफ्ट आर्म, याला पुन्हा शॉर्ट बॉल आणि हुक करण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू सरळ निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातात. क्रिकेट है, कुछ कहा नहीं जा सकता। हालांकि 8 गेंदों में काफी रन चाहिए, लेकिन क्रिकेट है, 26 चाहिए। 2 बड़े शॉट रानाल को वापस मैच में खींचेंगे। मोनिश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल.
याला फटका खेळलाय, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि डीप मिड विकेटला एक चांगला झेल समाप्त केला जातोय. देखिए ऊंचाई काफ़ी ज़्यादा थी लेकिन वो लंबाई नहीं मिली जो चाहते थे बैट्समैन. ये देखिए क्रीज में थोड़ा पीछे गए थे, बल्ले का स्विंग भी अच्छा था, एलिवेशन सही नहीं था और बढ़िया कैच ठीक हमारे कमेंट्री बॉक्स के सामने. थोडासा शॉर्ट बॉल होता, पूल करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र मिड विकेट सीमारेखा जी आहे ती क्लिअर करता आलेली नाही आणि डीप मिड विकेटला खूप चांगला झेल समाप्त केलेला आहे. एक क्षेत्ररक्षण जबरदस्त बघायला मिळालेलं आहे. कारण तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल, स्पर्धा जिंकायची असेल, तुमची फलंदाजी, तुमची त्याचबरोबर गोलंदाजी आणि त्यापेक्षा तुमचं जे क्षेत्ररक्षण फिल्डिंग आहे ते ए दर्जाचं असणं फार गरजेचं आहे. वर्ल्ड कप 1983 जेव्हा भारताने वर्ल्ड कप जिंकला होता ते एक जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळालं होतं. मुनीश 7-8 पावलांचा रनअप लेफ्ट आर्म. याला मात्र लॉफ्टेड शॉट, चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पलीकडे, दर्जेदार षटकार. देखना है कि जहाँ से जागे वहीं सवेरा होता है या नहीं. क्या शॉट खेला है बैट्समैन प्रवीण पाटिल ने. 28 धावा झालेल्या आहेत. 28 म्हणजे आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. काहीही होऊ शकतं, एनिथिंग कॅन हॅपन. अब देखना है कि क्या रिग्नेश पाटिल 20 रन लेते हैं. एक बात है वहाँ पे चर्चा ये हो रही है कि आखिरी ओवर कौन करेगा. देखिए डेथ ओवर गवली सर कभी भी आसान नहीं रहा है, चाहे मैच की पहली इनिंग हो या फिर मैच फंसा हुआ हो. 28 रन 6 विकेट. आप देख रहे हैं एकता सुपर लीग 2023. आप सभी का हार्दिक स्वागत है. डॉक्टर गवली सर, अजीम अब्दुल्ले, शुभात धुमाल, मजर खान और सुनील पवार की जानिब से. खूपच चांगलं आयोजन आपण पाहतोय या ठिकाणी आणि आयोजन समिती जी आहे त्यामध्ये आपण पाहतोय महाराष्ट्राचे नामवंत समालोचक सिद्दीकजी भावे, त्याचबरोबर अजीम अब्दुल्ले, मजर खान, कॉम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाल, पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार यांची एक अपार मेहनत ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. 20 रन और चाहिए. क्या रिग्नेश होनी को अनहोनी में बदलेंगे. टीम के कैप्टन भी हैं, युवा भी हैं और गेंदबाजी देखना है किसके हाथ में दी गई है. आदित्य भुईर. हालांकि इनकी गेंदें टिप्पा खाने के बाद काफ़ी स्किट होती है, विकेट कोई भी हो. एक अच्छे फाइटर क्रिकेटर हैं. पण विघ्नेश कॅप्टन इनिंग खेळेल का हा एक यक्ष प्रश्न आहे. नॉन स्टॅकेला उभा असलेला प्रवीण पाटीलने एक षटकार लगावलेला आहे, पण विघ्नेश कॅप्टन इनिंग खेळून आपल्या संघाला विजय मिळवून देईल का. आदित्य भुईर, आशा पाटिल नॉर्थ ईस्टर्न की जानिब से जाते हुए स्विंग किया है, आसमान में गेंद खड़ी रह गई है. बढ़िया रनिंग कैच. आउट हो गए रिग्नेश लंबा शॉट खेलने के रूप में. फटका खेळण्याचा प्रयत्न होता, एक मोठा फटका खेळण्याचा, कारण समोर जे लक्ष 20 धावांचं होतं 6 चेंडूमध्ये आणि कुठेतरी एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात टायमिंग बरोबर झालेलं नव्हतं. मिस टाईम फटका आणि काय झेल घेतलेला आहे. जवळपास डीप मिड विकेटला उभा असलेला क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेटला 30 सर्कलच्या जवळ जाऊन त्याने झेल घेतलेला आहे आणि हेच फार महत्त्वाचं असतं. देखिए अपने आप को पोजीशन बहुत अच्छा किया था लेकिन जहाँ खेलना चाहते थे वहाँ नहीं खेला था रिग्नेश ने. ऑफ स्टंप के बाहर जाके खड़े रहे थे, पोजीशन भी किया था लेकिन खेला इन फ्रंट ऑफ मिड विकेट. नए बैट्समैन बल्लेबाजी को नंबर 9 पे विवेक पाटिल. 5 गेंदे 20 रन. क्या विवेक पाटिल एक दिन के सुल्तान बनेंगे. लेकिन आदित्य भुईर ने भी घाट घाट का पानी पिया है. और बढ़िया गेंद लेकिन ज़्यादा कटी वाइट. क्योंकि हमारा कमेंट्री बॉक्स स्क्वायर है इसलिए ये जज तो नहीं कर सकते कि लाइन का है, लेकिन लेंथ बहुत परफेक्ट थी. ॲब्सोल्युटली लेंथ खूप चांगली होती. लाईन थोडीशी उजव्या अष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. 5-19 का इक्वेशन
प्रिंस मूवीज के माध्यम से आता हुआ। इस मरतबा खड़े खड़े हवा में खेला है, फील्डर आ रहे हैं, रनिंग कैच लेने की कोशिश। एक ही रन, एक सिक्सर लगाने वाले परवीन पाटिल ने रन नहीं लिया है। अब गेंदे बची है 4, रन चाहिए 18। ऐसा लग रहा है कि परवीन पाटिल के जो तेवर हैं वो अभी भी बहुत मजबूत है। आसाब एका चेंडूमध्ये षटकार लगावला होता आणि मात्र स्ट्राईक सुद्धा काही ठेवलेली आहे आणि याचा फायदा प्रवीण घेतोय का हा एक प्रश्न आहे. गुरुनाथ मात्रे भिवंडी का थोड़ा सा नज़ारा करके फिर हमसे जुड़ चुके हैं, स्वागत है आपका। बढ़िया गेंद आगे रखा था लेकिन फिर कटी वाइट। लेंथ बहुत ही परफेक्ट है लेकिन कहीं ना कहीं आदित्य भी तो बचने की कोशिश कर रहे हैं। देखिए दबाव में बड़े बड़े रति महारथी सुरमा मार खा जाते हैं। इस मरतबा टर्न कर दिया, आउटफील्ड में 1 रन बना, 1 से ज्यादा कुछ भी नहीं। अब बची भी 3 गेंदों में 16। इसका मतलब है अगर आपने बाहर नहीं मारा तो ये मैच के बाहर जाएंगे। नाही त्यानंतर संधी असणार कारण आपण ही लीग स्पर्धा आहे ही विसरून चालणार नाही पण या सामन्यामधून मात्र बाहेर होऊ शकता तुम्ही. मौका तो है, यहाँ पे कोई स्ट्रोक ऑफर नहीं किया वाइट। एक गोष्ट मात्र आहे स्वैर मारा जो या षटकामध्ये बघायला मिळतो त्याचा फायदा उचलताना दिसत नाहीयेत विलासपूर राहणार संघाचे बॅटर. 3 गेंदे 15 रन, 3 बॉल्स 15 रन्स। फुल टॉस गेंद, फिर एलिवेशन नहीं है। जिस गेंद को स्क्वायर लेग पे खेलना चाहिए था, बल्ले का मुंह जल्दी बंद कर लिया और पहले ही फ्रंट फुट को आगे निकाला था। यही कारण था कि शॉट में नहीं था दम, रन मिलेंगे कम। 2 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. दो गेंदे 14 रन। ओ बढ़िया गेंद। अब कहानी इस मैच में खत्म नजर आ रही है और मैच ऑफ आफ्टरनून की तरफ हम बढ़ रहे हैं अगर ये गेंद डॉट गई तो। दीपक दादा प्रतिष्ठान कुरसई बनाम देखना है कि साई सिद्धा टेम्बोली के बीच मैच होता है या नहीं। उछाल दिया है, पीछे फील्डर है, एक और विकेट और इसके साथ ही इस मैच को बहुत ही जबरदस्त बॉलिंग करके जीता है यहाँ पर साई सिद्धा टेम्बोली ने। मनीष कौर अभिनंदन, टीम अभिनंदन। आइए पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी की ओर बढ़ रहे हैं हम और मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं सोम पाटिल जिन्होंने हैट्रिक लिया, फाइपर किया। 2 ओवर कुल मिलाकर उन्होंने रन दिए 7, विकेटें ली 2। बहुत ही मशहूर कमेंटेटर ऑनलाइन विनायक दाते हमसे जुड़े हैं, आपका हम हार्दिक स्वागत करते हैं एकता सुपर लीग में। तो 3 स्टार प्रेजेंटेशन बॉक्स से पूरी इनिंग दिखाई जा रही है। 3 स्टार प्रेजेंटेशन बॉक्स में इस वक्त सदाबहार कमेंटेटर अजय गरत मौजूद है। Thank you so much, Siddiq Jibhabe and Dr. Moreshwar Gowli, sir.
दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, तुम्ही पाहत आहात एकता सुपर लीग 2023 ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम. लीग मॅचेस, ग्रामीण फॉर्मॅट, अतिशय सुंदर ही स्पर्धा. आजचा पहिला दिवस आहे आणि नुकताच दुसरा सामना या स्पर्धेचा समाप्त झालेला आहे. सामना खेळला गेला साई सिद्धार्थ टेंभवली आणि विलासमृती राहणार या दोन संघादरम्यान. बाजी मारली या मॅचमध्ये साई सिद्धार्थ टेंभवली संघानं. अडखळणारी सुरुवात होती त्यांची, मात्र ज्या पद्धतीनं त्यांनी कमबॅक केलं ते वाखाणण्याजोगं राहिलंय. आणि आता आपण सामनावीराचा पुरस्कार येथे 3 स्टार्स प्रेझेंटेशन बॉक्समध्ये देणार आहोत. त्यासाठी मी पाहुण्यांना आमंत्रित करतोय. सन्माननीय महेंद्र म्हात्रे साहेब, तसेच सन्माननीय गुरुनाथ म्हात्रे साहेब, तसेच रवी गुळवी प्रिन्स मूवीजचे प्रोप्रायटर, आपण देखील यायचं आहे. तर आमच्या तिन्ही मान्यवरांचं इकडे आगमन होत आहे. वेलकम सर. सामनावीर खेळाडू ठरलेला आहे ज्यानं 2 षटकांमध्ये 7 धावा देत 5 तब्बल गडी बाद केले. या स्पर्धेतील पहिला गोलंदाज ठरला आहे ज्याच्या नावावर एका इनिंग्समध्ये 5 गडी बाद करण्याचा विक्रम आहे. अर्थातच साई सिद्धार्थ टेंभवली संघाचा गोलंदाज सोहम पाटील. तर या सोहम, खूप चांगली पारितोषिकं आहेत आपल्यासाठी. सर्वप्रथम आपण देऊयात परफ्यूम साजिद रईस बनेली यांच्या माध्यमातून हे देण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपण देऊयात फास्ट ट्रॅक लॉजिस्टिकच्या माध्यमातून मिस्टर नवीन शर्मा यांच्या माध्यमातून हे आकर्षक किटबॅक. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी जे मला पुरस्कृत केलेले आहे माननीय श्री दिना सखाराम पाटील साहेबांनी, दापोडे गावचे प्रसिद्ध उद्योगपती. तर सर्व पाहुण्यांचं मी आभार व्यक्त करतो. आमच्या सर्व दात्यांचं देखील आभार व्यक्त करतो. सोहम, किती आनंद होतोय सामनावीराचा पुरस्कार प्राप्त केल्यानंतर, कसं वाटतंय? खूपच आनंद होतोय. बॅटिंगला जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती, अडखळणारी सुरुवात होती, 4 फलंदाज फार लवकर बाद झाले होते, मात्र त्यानंतर ज्या पद्धतीनं कमबॅक झालं, काय वाटतं 47 धावा जेव्हा बनल्या होत्या तुमच्या, असं वाटत होतं का की हा सामना तुमच्या बाजूने झुकेल? हो नक्कीच, कारण की बॉलिंग लाईन आमची टाईटच आहे आणि मेन म्हणजे आमचे बॅटमन, टॉप ऑर्डरचे बॅटमन नाही आले. प्रतीक नव्हता, हर्षद भाऊ नव्हता. तर दुसऱ्या मॅचमध्ये त्यांची उपस्थिती तुम्हाला मिळेल का? बघू आता, ट्राय करतील, ते जॉबवर आहेत. एक शेवटचा प्रश्न, काय प्लॅन होतं जेव्हा तुम्ही गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला? हे वाईट टू वाईट टाकायचं होतं आणि समोर मारायचं हे करायचं होतं. अच्छा, तर समोर खेळवण्याचा प्रयत्न होता. थँक्यू सो मच अँड वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स. तर हे होते मॅन ऑफ द मॅच खेळाडू सोहम पाटील, ज्यांनी तब्बल 5 गडी बाद केले. आपण लगेच पुढच्या मॅचच्या टॉसकडे वळणार आहोत. सोहम पाटीलला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. तर आपण आता जाऊयात थेट 2 स्टार्स टॉस बॉक्समध्ये. दीपक दादा प्रतिष्ठान गोरसई बी आणि त्यांच्या विरोधात आपण टीम पाहणार आहोत आता साई सिद्धा टेंभवली. व्हॉट अ मॅच. आणि टॉस बॉक्समध्ये आता आपल्यासोबत